नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावात शनिवारी सायंकाळी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुरू झालेली श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीची सांगता सोमवारी आज पहाटे पूर्ण झाली. यंदा बेळगावच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीला तब्बल 38 तासांचा कालावधी लागला. अनेक मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या रात्री उशिरानंतर तर बऱ्याच मंडळांनी दुसऱ्या दिवशी श्रीमूर्ती विसर्जनासाठी आपल्या मंडपाबाहेर काढल्या. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी वाजत गाजत आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये संथ गतीने निघालेल्या मिरवणुका कपिलेश्वर तलाव येथे पोहोचण्यास खूप विलंब झाला. प्रशासनाने आपल्या परीने श्रीमूर्ती विसर्जनासाठी बेळगाव येथील प्रत्येक विसर्जनस्थळी पुरेपूर व्यवस्था आणि जय्यत तयारी केलेली होती. मात्र यंदाच्या भव्य आणि उंच श्रीमूर्तीमुळे मूर्ती विसर्जनाला विलंब झाल्याचं प्रकर्षानं दिसून आलं. यातच भव्य मूर्तींना तलावात विसर्जनासाठी वेळ लागत होता. विसर्जन ठिकाणी गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली होती. दुसऱ्या बाजूला कपिलेश्वर पूल तसेच एसपीएम रोड येथे अनेक मंडळांना मिरवणूक पुढे सरकण्यासाठी वाट पाहावी लागत असल्यानं रस्त्यावर त्यांना ताटकळत उभं राहावं लागलं. त्यामुळे श्रीमूर्ती विसर्जनासाठी यावर्षी मोठा विलंब झाला. शेवटी अखेर आज सोमवारी पहाटे 5:30 वाजता बेळगाव महानगरपालिकेच्या श्री गणेश विसर्जनाने विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली. बेनकनहळ्ळी गावाजवळील एफसी गोडाऊन समोरील मुख्य रस्त्यावर आज सकाळी घडलेल्या अपघातात एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. मयत शेतकऱ्याचं नाव मल्लाप्पा पाटील, वय 70 असं असून ते सकाळी 11 वाजता सायकलवरून जात असताना भरधाव ट्रकने धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की मल्लाप्पा ट्रकखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर गावकऱ्यांनी मृतदेह हटवण्यास नकार देत रस्त्यावरच आंदोलन छेडलं. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांची समजूत काढली. तसेच त्यांना एफसी गोडाऊनच्या मालकाशी चर्चा करून गोडाऊनला येणारी वाहने बॉक्साईट रोड मार्गे वळवण्याचं आश्वासन दिलं. सदर या आश्वासनानंतर बेनकनहळ्ळी गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेऊन त्यानंतर मयत शेतकरी मल्लाप्पा पाटील यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे हलवण्यात आला. या मार्गावरून नेहमीच अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. त्यामुळे स्थानिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कित्तूर पोलीस ठाणे हद्दीतील एमके हुबळी गावात घडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींविरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण 3 प्रकरणे दाखल करण्यात आलेत. पोलिसांनी तपासादरम्यान एकूण 43 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून सदर दागिने आरोपींनी दरोड्यादरम्यान लंपास केले होते. तसेच दरोड्यावेळी वापरण्यात आलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला असून कित्तूर पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यासंदर्भातील महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. या बैठकीत विकास कामे, भूविकास, नागरी पायाभूत सुविधा तसेच शहर नियोजनासंबंधी मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. या सभेस शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ तसेच बीयूडीएचे अधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमध्ये शहरातील प्रलंबित विकास कामांना गती देणे, नव्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत दिशा निश्चित करणे आणि नागरिकांच्या गरजांनुसार सुधारणा करणे यावर भर देण्यात आला. आमदारांनी जनतेच्या समस्या आणि अपेक्षा यांची माहिती अधिकाऱ्यांसमोर मांडत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. या बैठकीतून बेळगाव शहराच्या समृद्ध आणि नियोजनबद्ध विकासासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बेळगाव जिल्ह्यासह राज्यभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली असून प्रसंगी अंदाजे 80% पिके नष्ट झाली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे.
सोयाबीन, तूर, हरभरा, ऊस, भात, शेंगदाणा आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून साधारण 50,000 हेक्टर क्षेत्रातील शेती पिके आणि 20,000 हेक्टर शेती क्षेत्राचं नुकसान झालंय. शासनाने या संकटाची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टर 25,000 रुपये इतकी मदत तातडीने जमा करावी अशी मागणी करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये घर गमावलेल्या नागरिकांनाही घर बांधणीकरता त्वरित आर्थिक मदत तसेच अनेक शेतकरी मृत्युमुखी पडल्याने अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठोस पावले उचलावी, अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून उग्र आंदोलनाचा इशारा दिलाय. कुत्र्यांच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास भगतसिंग चौक येथे घडली. अहमद निहाल मुल्ला वय 5 राहणार भगतसिंग चौक, शिवाजीनगर, निपाणी असं गंभीर इजा झालेल्या बालकाचं नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की सदर बालक अहमद हा भगतसिंग चौक येथे खेळत खेळत आला असता त्याच्यावर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवला. सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्वरित नागरिक तसेच 4 ते 5 महिलांनी अहमद या बालकाची कशीबशी सोडवणूक केली व कुत्र्यांना पिटाळून लावले. माने प्लॉट व शिवाजीनगर आझाद गल्ली परिसरात कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून यावर आवर कोण घालणार अशी विचारणा येथील नागरिक करत आहेत. कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावातील शेकडो शेतकऱ्यांनी आज ऐनापूर लघु पाटबंधारे योजनेच्या संदर्भात तीव्र आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला. शासनाने या योजनेसाठी सुमारे 140 एकर जमीन 12 वर्षांपूर्वी संपादित केली असूनही शेतकऱ्यांना अद्याप त्याची योग्य भरपाई मिळालेली नाही. या संदर्भात नाराज शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीतील कालव्यात उतरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांनी आमच्या जमिनी घेतल्या परंतु नुकसान भरपाई न देता आम्हाला अंधारात ठेवले असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाला अनेक वेळा भेट दिली मात्र कोणतीही ठोस कारवाई केली नाही अशीही तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. काही मराठी भाषिक शेतकऱ्यांनी असंही म्हटलं की भाषिक अस्मितेमुळे आमच्यावर अन्याय केला जातो. या आंदोलनात शहाजी पाटील, असलम मुल्ला, मोहन पाटील, परसू सावंत, धनाजी पाटील, राजेंद्र कांबळे, श्रीशैल पाटील, सुनील पाटील यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी बसवनकुर्ची येथील शासकीय शाळेला भेट देत नवीन वर्गखोली प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या उपक्रमाचा उद्देश शाळेच्या पायाभूत सुविधांना बळकटी देणे आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक चांगले व सुसज्ज शिक्षण वातावरण निर्माण करणे हा आहे. यावेळी अमान सेठ यांनी आमदार आसिफ सेठ फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय बॅग्सचे वाटप करून त्यांना शैक्षणिक प्रवासात प्रोत्साहन दिले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी आमदार आसिफ सेठ यांची शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी मांडली. मतदारसंघातील सर्व शासकीय शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा आणि दर्जेदार शिक्षण पोहोचवणे, विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये हा आमचा प्रमुख उद्देश आहे असे ते म्हणाले. शाळेतील शिक्षक व पालकांनी या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. नवीन वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांची गर्दी कमी होणार असून शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शहापूर येथील एका खासगी रक्त तपासणी केंद्र आणि चुकीचा अहवाल देऊन रुग्णाला अनावश्यक औषधोपचार सुरू करण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत संबंधित रक्त तपासणी केंद्रावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित रुग्णाची इतरत्र जिल्हा रुग्णालय आणि हुबळीतील नामांकित प्रयोगशाळेमध्ये तपासणी केल्यानंतर संबंधित रक्त तपासणीत कोणताही दोष नसल्याचं निष्पन्न झालं. मात्र शहापूर येथील प्रयोगशाळेने पांढरी कावीळ असल्याचा रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टच्या आधारे रुग्णावर औषधोपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणी संबंधित तपासणी केंद्राकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत आपलाच रिपोर्ट खरा असल्याचा दावा केला. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आरोग्याशी थट्टा करणाऱ्या अशा तपासणी केंद्रावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी समितीने केली आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या प्रयोगशाळेवर अंकुश ठेवणं गरजेचं असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे. श्री गणेश विसर्जनानंतर हिंडलगा येथील मार्कंडेय नदी परिसरात निर्माल्याचा साठा झाला होता. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली होती.
या पार्श्वभूमीवर हिंडलगा ग्रामपंचायत आणि स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवली। या मोहिमेत ग्रामपंचायत उपाध्यक्ष चेतना अगसगेकर, सदस्य डीबी पाटील, रामचंद्र कुद्रेमणीकर, यल्लापा काकतकर, अशोक कांबळे, अनिल हेगडे तसेच स्वच्छता कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। गणपती विसर्जनानंतर नदी परिसरात पडलेले निर्माल्य, फुले, मूर्तीचे अवशेष आणि इतर कचरा संकलन करून सुरक्षितपणे विल्हेवाट लावण्यात आली। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक करत ग्रामपंचायतीच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले। ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विसर्जनासाठी निर्देशित जागा व निर्माल्य संकलन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू। राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत 2025 साठी केल्या जाणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित व्हिडिओ संवादात त्यांनी विद्यार्थ्यांना सर्वेक्षणासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले। या संवादात महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा पार पडली। यामध्ये विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी, विद्यापीठे आणि एनएसएस समन्वयक सहभागी झाले होते। बैठकीत सर्वेक्षणातील पारदर्शकता, अचूकता आणि नागरिकांचा सहभाग यावर विशेष भर देण्यात आला। पूर्व सर्वेक्षण जनजागृती अभियानाद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले। सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील वास्तविक परिस्थितीचे अचूक चित्र या सर्वेक्षणातून समोर येणार असून नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात हे उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। एनएसएस विद्यार्थी ही प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। पुढील महिन्यात होऊ घातलेल्या बेळगाव डीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुका लोकर उत्पादक सहकारी संघ व मेंढी संगोपन सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निपाणी शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न झाली। बैठकीत सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे सर्वाधिकार बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय एकमुखाने जाहीर केला। येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यावेळी बोलताना बुडा अध्यक्ष चिंगळे म्हणाले की डीसीसी बँक निवडणुकीत पालकमंत्री सतीश जारकिहोळी, अरभावीचे आमदार भालचंद्र जारकिहोळी हे दोन्ही नेते मिळून जो निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाशी आम्ही बांधील राहणार आहोत। याबाबत सर्व संस्थांनी डिलिकेट फॉर्म आपल्याकडे जमा करावेत। त्यानंतर सर्व फॉर्म पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतील। त्यांचा आदेश हा अंतिम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यांच्यासह तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। बेंकनहळ्ळी ग्रामपंचायत व मराठा रेजिमेंटल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सावगाव धरण परिसरात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। गणेशोत्सव कालावधीमध्ये बेंकनहळ्ळी, सावगाव, गणेशपूर, पाईपलाईन परिसर, सरस्वती नगर आदी भागातील घरगुती व सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले होते। यामुळे धरण परिसरात निर्माल्य व कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने दुर्गंधी पसरली होती। तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अडचणी निर्माण झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच दिवशी 150हून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ करण्यात आला। या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लापा पाटील, मराठा लाईट इन्फंट्री कॅप्टन व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या उपक्रमामुळे नागरिकात पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून पुढील वर्षापासून विसर्जनासाठी पर्यावरणपूरक उपायांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। शहापूर येथील गणेशपूर गल्लीतील महिला मंडळाच्या गणेशोत्सवाला यंदा 70 वर्षे पूर्ण झाली। या गौरवपूर्ण औचित्याने 70 वर्षांवरील ज्येष्ठ महिलांचा सत्कार करून उत्सव साजरा करण्यात आला। या खास कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या अध्यक्षा सुनीता जांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला होता। सत्कार समारंभात गीतांजली कोळी, अचला पाटील, राजश्री वर्णेकर, सुरेखा शहापूरकर, माधवी बाळेकुंद्री, मंगल हंडे आदी महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला।
कार्यक्रमाला गल्लीतील नागरिक, महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि अनेक गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदगड अष्टे गावची कन्या आणि एकलव्य पुरस्कार विजेत्या रोहिणी पाटील यांची जकार्ता, इंडोनेशिया येथे होणाऱ्या कनिष्ठ आशियाई जुडो चॅम्पियनशिप 2025 साठी भारतीय जुडो संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. ही स्पर्धा 10 ते 15 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. रोहिणी पाटील सध्या कर्नाटक युवा सक्षमीकरण आणि क्रीडा खात्याच्या बेळगाव स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये जुडो प्रशिक्षिका म्हणून कार्यरत असून अनेक युवा खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घडवण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल बेळगावमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय जुडो संघाच्या प्रशिक्षकपदी निवड होणाऱ्या त्या या भागातील पहिल्या महिला आहेत. शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी इंटॅक बेळगाव चॅप्टरतर्फे आयोजित हेरिटेज वॉकमध्ये जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि IAS अधिकारी अभिनव जैन यांनी सहभाग घेतला. हा वॉक इंटॅकचे संयोजक विनोद दोटोनावर, सहसंयोजक स्वाती जोग आणि किशोर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. बेळगाव किल्ला, कमलबस्ती, रामकृष्ण मिशन आश्रम, दुर्गादेवी मंदिर, ओपन एअर म्युझियम तसेच टेरिटोरियल आर्मी परिसरातील सफा मशीद आदींची यावेळी पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकारी रोशन यांनी बेळगावच्या समृद्ध वारशाचे कौतुक करत इंटॅकच्या जतन आणि दस्तऐवजीकरण कार्याचं कौतुक केलं. ते स्वतः वारसा जपणारे अभ्यासक असून त्यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवत आगामी काळामध्ये वारसा संवर्धनासाठी योगदान देण्याचे आश्वासन दिले. कारवार जिल्ह्यातील निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध दांडेली पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुलं झालं असून काळी नदीतील जलसाहस क्रीडा प्रकारांना जिल्हा प्रशासनाने पुन्हा परवानगी दिली आहे. पावसाळ्यामुळे काही काळासाठी स्थगित करण्यात आलेल्या या क्रीडा प्रकारांमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायात नवचैतन्य आलं आहे. गणेश गुढीपासून दांडेलीपर्यंतच्या काळी नदीच्या प्रवाहात राफ्टिंग, कायाकिंग, बोटिंग, जकुझी बाथ यासारख्या विविध साहसी जलक्रीडा पर्यटकांना आकर्षित करत असतात. या क्षेत्रातील अद्वितीय निसर्ग सौंदर्य आणि साहसी खेळांमुळे देश विदेशातून पर्यटक येथे भेट देत असतात. पावसाळ्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पर्यटन विकास समिती अध्यक्षांनी या क्रीडांना तात्पुरती बंदी घातली होती. आता हवामान स्थिर झाल्यानंतर बंदी हटवून जलक्रीडा पुन्हा सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आलेत. या निर्णयामुळे दांडेलीतील रिसॉर्ट, होमस्टे, गाईड सेवा, स्थानिक व्यावसायिक यांच्यात समाधानाचं वातावरण पसरलंय. यामुळे स्थानिकांना रोजगार आणि पर्यटन क्षेत्राला आर्थिक चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. हुबळी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रतिबंधित वस्तू तपासणी दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने संशयास्पद अवस्थेत असलेली एक पिशवी हस्तगत केली आहे. सबवे परिसरामध्ये बेवारस अवस्थेत आढळलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात तपकिरी रंगाच्या चिकट पट्टीने गुंडाळलेल्या 10 पॅकेट्समध्ये गांजा बांधून ठेवला असल्याचा संशय उपस्थित झाला. त्यानुसार तपासणी केली असता सुमारे 11 किलो वजनाच्या गांजाची पाकिटे, ज्याची अंदाजे किंमत 11 लाख रुपये इतकी आहे. हस्तगत करण्यात आलेला अंमली पदार्थांचा साठा धारवाड जिल्हा अधीक्षक उत्पादन शुल्क पथकाच्या निरीक्षकाकडे पुढील कारवाईसाठी जमा करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने रेल्वे स्थानकातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून गांजाची तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त मोहीम अधिक तीव्र करण्याची गरज आहे. बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, युवा सबलीकरण व क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दसरा क्रीडा स्पर्धा 2025-26 चे उद्घाटन आज सोमवारी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते जिल्हा क्रीडांगणावर उत्साहात पार पडले. या प्रसंगी आमदार आसिफ सेठ, क्रीडा विभागाचे उपसंचालक बी श्रीनिवास, विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, प्रशिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मोबाईल आणि इंटरनेटच्या अतिरेकी वापरामुळे विद्यार्थी मैदानी खेळांपासून दूर जात आहेत. मात्र खेळातून मिळणारी शिस्त, शारीरिक शक्ती, सहकार्य आणि संघर्षाची भावना हे जीवनातील खरे यशाचे मार्ग आहेत. आमदार आसिफ सेठ यांनीही विद्यार्थ्यांना खेळातील सहभागाचे महत्त्व पटवून देत सांगितले की यश किंवा अपयशापेक्षा सहभागाची भावना अधिक मोलाची असते. खेळामुळे शारीरिक आणि मानसिक विकासास मदत होते असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमामध्ये विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून जिल्ह्यातील गुणवान खेळाडूंना पुढील स्तरावर जाण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले. अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या अतिथी शिक्षकांनाही शासनाकडून वेतन मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले आहे. काल रविवारी विश्व भारत सेवा समितीच्या वतीने आयोजित निवृत्त आणि कर्तृत्ववान शिक्षक व शेतकरी सत्कार समारंभाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. शिक्षक समाजाचा पाया आहे. मी आज या पदावर आहे याचे श्रेय माझ्या शिक्षकांना जाते. शिक्षकांची शिकवण आणि मूल्ये कधीही विसरता येत नाहीत. अनुदानित शाळातील अतिथी शिक्षकांबाबत अनेक संस्थांनी वेतनाबाबत विनंती केली आहे. या विषयावर मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णयासाठी पावले उचलली जातील असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमामध्ये माजी मंत्री भरमू पाटील, माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, समिती अध्यक्ष विजय नंदिहळ्ळी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. विश्व भारत सेवा समिती गेल्या 66 वर्षांपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत असे गौरवोद्गारही यावेळी काढण्यात आले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.